हॅलो एव्हरीवन. मंथन, एम-टी-एस त्याच्यानंतर अनेक अशा ज्या स्पर्धा परीक्षा असतात, त्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा बुद्धिमत्तेचा सिलेबस आपण बघतोय आणि त्या सिलेबस बघत असताना आज आपण बघणार आहोत तर्कसंगतीवर आधारित असणारे प्रश्न. ज्याच्यामध्ये म्हणजे विश्लेषण दिलेलं असतं आणि त्याच्यावरून आपल्याला उत्तरं शोधायची असतात. म्हणजे याला काही सूत्र नाही किंवा याला काही ठराविक असं आपल्याकडे हे नाहीये, पण आपल्याला प्रश्न वाचून तो सोडवायचा असतो. प्रत्येक प्रश्न हा वेगळा असतो. आपली बुद्धी आणि तर्कसंगती याचा त्याच्यामध्ये कस लागतो. तर अतिशय सोपे असणारे हे प्रश्न असतात, पण आपल्याला अवघड वाटतात. तर आता अशाच प्रकारचे प्रश्न आपण बघणार आहोत आणि आपण आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी ही करत असतोच. तर तुम्हाला सैनिक स्कूल, नवोदय यांसारख्या परीक्षा ज्या आहेत, त्यांची तयारी करायची असेल, तर लगेच ॲडमिशन आपलं बुक करून घ्या आणि आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये ऑनलाईन, ऑफलाईन कोर्सेस पण अवेलेबल आहेत. तुम्ही ॲडमिशन घेऊन तुमची सीट बुक करून ठेवा. मी गीतांजली मयूर काटकर आपल्या सगळ्यांना आज बुद्धिमत्ता या सब्जेक्टमधील तर्कसंगती हा टॉपिक शिकवणार आहे, जो की मंथनच्या परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. तर आपण प्रश्नच बघूया डायरेक्ट. तर्कसंगती, विश्लेषण आणि घटना याच्यामध्येच त्या टॉपिकचा अर्थ कळतोय आपल्याला. आता बघा इथं पहिला प्रश्न, 5 प्राणी शर्यतीत धावत आहेत. आता आपल्या डोळ्यासमोर ती शर्यत यायला हवी. 5 प्राणी धावतायत, शर्यत आहे. हे चित्र आपल्या डोळ्यासमोर आलं पाहिजे. इमॅजिनेशन ज्याचं चांगलं, त्याला हे प्रश्न इझिली सोडवता येणार आहेत. वाघाच्या पुढे सिंह आहे. वाघाच्या पुढे म्हणजे सिंह पहिला आहे आणि वाघ दुसरा आहे, असं थोडक्यात. पुढे म्हणजे त्याच्या अगोदर आहे तो. हरणाच्या मागे घोडा आहे. आता याच्यामध्ये यांचा संबंध काय आहे हे आपल्याला पहिले कळायला हवं. जसं आपण तुलना टॉपिकमध्ये बघितलं होतं, तशाच टाइपचे हे प्रश्न आहेत, थोडेसे वेगळे आहेत. काय दिलंय? 5 प्राणी शर्यतीत धावतायत. इथं वाघ आहे समजा, वाघाच्या पुढे सिंह आहे. मग सिंह कुठे आहे? तर सिंह वाघाच्या पुढे आहे. हरणाच्या मागे घोडा आहे. सिंह आणि हरीण यांच्यामध्ये हत्ती आहे. सिंह आणि हरीण यांच्यामध्ये म्हणजे समजा इथे हत्ती आहे आणि हरीण इथे आहे आणि इथे आहे हरीण. सिंह आणि हरीण यांच्यामध्ये हत्ती आहे. सर्वात शेवटी कोण आहे? मग आता हे पळतायत म्हणजे सगळ्यात पुढे कोण आहे? सिंह आहे. 2 नंबरला कोण आहे? वाघ आहे. त्याच्यानंतर हत्ती आणि हरीण. मग सगळ्यात शेवटी कोण आलं? सगळ्यात शेवटी हरीण आलं. इथं दिलंय ना प्रश्नामध्येच. आता वाघ आणि हत्तीमध्ये वाघ पण पुढे असू शकतो आणि हत्ती पण. म्हणजे 1 नंबरला समजा सिंह असेल, तर 2 नंबरला एकतर वाघ असेल किंवा हत्ती असेल आणि 3 नंबरला कोण असणार आहे? या दोघांपैकीच हत्ती तर असेल किंवा वाघ तर असेल आणि सगळ्यात शेवटी मात्र कोण असणार आहे? तर हरीण असणार आहे. मग सगळ्यात शेवटी कोण आलं? तर हरीण आलं. आता याच पद्धतीने पुढचा प्रश्न बघूया. बघा याच्यामध्ये काय दिलंय, की 5 मुले रांगेत उभी आहेत. रोहनच्या पुढे अमित आहे. आता इथं रांग आहे धरून चालूया. आता उभी रांग करूया आपण म्हणजे तुमच्या लक्षात येईल. समजा 5 मुले रांगेत उभी आहेत. हां, मग आता इथे काय दिलंय, रोहनच्या पुढे अमित आहे. समजा इथे रोहन आहे. त्याच्या पुढे अमित आहे म्हणजे इथे अमित आहे. विजयच्या मागे समीर आहे. आता इथं अमित आणि विजय यांच्यामध्ये सौरभ आहे. अमित आणि विजय. अमित आणि विजय यांच्यामध्ये सौरभ आहे. मग इथं समजा सौरभ आहे आणि इथं विजय आहे. आता बघा अमित आणि सौरभ सॉरी अमित आणि विजय यांच्यामध्ये सौरभ आला. आता इथं काय दिले विजयच्या मागे समीर आहे. मग इथं कोण असणार आहे? समीर असणार आहे. मग आता विचारले काय सर्वात पुढे कोण आहे? तर सर्वात पुढे अमित आहे. सर्वात पुढे अमित आहे. आता हा विजय इथेही असू शकतो, पण इथं काय दिलंय आपल्याला, की सौरभमध्ये. त्याच्यामुळे आपला विजयची जागा ही इथली फिक्स झाली. कारण विजयच्या मागे अजून एक व्यक्ती आहे, तो म्हणजे समीर. त्याच्यामुळे सगळ्यात पहिला कोण असणार आहे? तर अ, अमितच असणार आहे. आपलं अचूक उत्तर येईल अमित. याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. 5 पक्षी उडत आहेत. गरुडाच्या पुढे ससाना आहे. आता इथं कोण आहे? असं पण काढू शकतो आपण. इथं आहे ससाना, इथं आहे गरुड. अ, चिमणीच्या मागे पोपट आहे आणि ससाना आणि चिमणी यांच्यामध्ये कावळा आहे. ससाना आणि चिमणी यांच्यामध्ये इथं समजा कावळा आहे
आणि इथं चिमणी असेल आणि चिमणीच्या मागे कोण आहे? तर चिमणीच्या मागे पोपट आहे. तर सर्वात शेवटी कोण आहे? सर्वात शेवटी पोपट आहे. मग आपलं उत्तर काय आलं? पोपट आलं. सगळ्यात सगळ्यात शेवटी कोण आला? पोपट आला. आता पुढचा प्रश्न बघा. 5 वाहने धावत आहेत. बसच्या मागे कार आहे. इथं बस असेल समजा. त्याच्या मागे कार आहे. स्कूटरच्या मागे सायकल आहे. इथं स्कूटर आहे आणि त्याच्या मागे सायकल आहे. कार आणि स्कूटरच्या मध्ये जीप आहे. इथे जीप आहे. तर पुढे कोण आहे? पुढे बस आहे. सर्वात पुढे कोण आहे? बस आहे. पुढचं प्रश्न. पुढच्या प्रश्नाचं बघा. 5 मुले स्पर्धेत आहेत. अजयच्या मागे रोहित आहे. इथे अजय आहे. त्याच्या मागे रोहित आहे. सचिनच्या पुढे विकास आहे. इथं विकास आहे आणि इथे सचिन आहे. आणि रोहित आणि सचिन यांच्यामध्ये अमोल आहे. मग विकास पण असणार आहे आणि अमोल पण त्यांच्या आता इथं पण मध्येच आहे ना तो. त्याच्यामुळे सर्वात शेवटी कोण आला? तर सर्वात शेवटी आला सचिन. आपलं अचूक उत्तर असेल सचिन. अ, पर्याय क्रमांक 4. याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. 5 प्राणी रांगेत आहेत. आता रांगेत आहेत 5 जण. उंटाच्या पुढे घोडा आहे. इथे उंट असेल तर इथे घोडा असणार आहे. हत्तीच्या मागे गाढव आहे. इथं हत्ती असेल, इथे गाढव असेल आणि घोडा आणि हत्ती यांच्यामध्ये घोडा आणि हत्ती यांच्यामध्ये आता हा उंट आहे त्याच पद्धतीने यांच्यामध्ये गाय सुद्धा आहे. तर सर्वात पुढे कोण आला? सर्वात पुढे घोडा आला. म्हणजे आपलं उत्तर आलं घोडा. याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. 5 मुली रांगेत आहेत. अन्वीच्या पुढे सई आहे. प्राचीच्या मागे राधा आहे. सई आणि प्राची यांच्यामध्ये आता हा प्रश्न तुम्ही सोडवा. हा प्रश्न पण तुम्ही सोडवा. प्रश्न व्यवस्थित वाचा आणि मांडणी करा आता जशी सांगितली त्या पद्धतीने आणि सोडवा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न. 5 विद्यार्थी चालत आहेत. मोहीनच्या पुढे सोहन, राहुलच्या मागे करण, सोहन आणि राहुलमध्ये अमन. हे सुद्धा तुम्ही सोडवा. 5 पक्षी बसले आहेत. कबुतराच्या मागे पोपट, मैनेच्या मागे चिमणी, पोपट आणि मैना यांच्यामध्ये कावळा. सर्वात पुढे कोण? 10वा प्रश्न करायचा आहे तुम्ही. 5 मुले धावत आहेत. राजच्या मागे विजय, रोहनच्या मागे अमोल, विजय आणि रोहनच्या मध्ये सागर. सर्वात शेवटी कोण? हा 11वा प्रश्न सुद्धा तुम्ही सोडवायचा आहे. 5 प्राणी शर्यतीत आहेत. हरणाच्या पुढे घोडा, सिंहाच्या मागे वाघ आहे. घोडा आणि सिंह यांच्यामध्ये उंट आहे. सर्वात पुढे कोण? 12वा सोडवा, 13वा सोडवा. 14वा प्रश्न बघा. 5 मित्र रांगेत आहेत. ओंकारच्या पुढे राहुल, निखिलच्या मागे तेजस, राहुल आणि निखिलमध्ये अमेय. 14वा सोडवायचा आहे. 5 पक्षी उडत आहेत. पोपटच्या पुढे मैना, चिमणीच्या मागे कावळा, मैना आणि चिमणीच्या मध्ये गरुड. सर्वात शेवटी कोण? 5 झाडे आहेत. आंब्याच्या पुढे नारळ, वडाच्या मागे पिंपळ, नारळ आणि वड यांच्यामध्ये चिंच. तर सर्वात पुढे कोण? 5 विद्यार्थी रांगेत आहेत. रमेशच्या पुढे सुरेश, महेशच्या मागे गणेश, सुरेश आणि महेश यांच्यामध्ये दिनेश. सर्वात शेवटी कोण? तुम्ही सोडवायचंय. 5 प्राणी आहेत. गाईच्या पुढे घोडा आहे. उंटाच्या मागे गाढव आहे. घोडा आणि उंट यांच्यामध्ये शेळी आहे. सर्वात पुढे कोण? आता हे सर्व एकाच प्रकारचे प्रश्न आहेत. त्याच्यामुळे हे तुम्ही सोडवायचे आहेत. याची उत्तरं काढायची आहेत आणि ती चॅट बॉक्समध्ये पाठवून द्यायची आहेत. याच्यानंतर इथे बघा अ, काय दिलंय 5 फळे ठेवली आहेत. संत्र्याच्या पुढे सफरचंद आहे. इथं समजा संत्री आहे. त्याच्या पुढे सफरचंद आहे. संत्री त्याच्या पुढे सफरचंद. आंब्याच्या मागे केळी. इथं आंबा आणि इथं त्याच्या मागे केळी आणि सफरचंद आणि आंबा यांच्यामध्ये द्राक्ष आहे. तर सर्वात पुढे कोण आहे? सफरचंद आहे. 5 मुले धावत आहेत. अमितच्या पुढे रोहित आहे. 5 मुलं धावत आहेत. अमित इथं पुढे आहे सगळ्यात. अमितच्या पुढे रोहित आहे. इथं समजा अमित आहे. रोहित आहे. राजच्या मागे समीर आहे. इथं राज आहे, इथे समीर आहे. रोहित आणि राज यांच्यामध्ये कोण आहे? राहुल आहे. राहुल. तर सर्वात शेवटी कोण? सर्वात शेवटी आहे समीर. उत्तर आलं समीर. पुढचा प्रश्न.
5 प्राणी रांगेत आहेत. सिंहाच्या पुढे वाघ आहे, हत्तीच्या मागे घोडा आहे, वाघ आणि हत्ती यांच्यामध्ये उंट आहे. सर्वात पुढे कोण? त्याच पद्धतीचा प्रश्न आहे. 25वा सुद्धा त्याच पद्धतीचा प्रश्न आहे. तर हे प्रश्न सोडवायचे आणि याची उत्तरं कमेंट बॉक्समध्ये पाठवायची. तर या पद्धतीचा एखादा प्रश्न आपल्याला येतो मंथनच्या परीक्षेमध्ये, तर तुम्हाला मी इथे 25 प्रश्न दिलेले आहेत आणि सगळे प्रश्न बऱ्यापैकी समानच आहेत. आपल्याला पुढे-मागे दिलेलं आहे आणि त्याच्यावरून पहिलं कोण, शेवटचं कोण, लहान कोण, मोठं कोण अशा पद्धतीचे प्रश्न दिलेले आहेत. आणि ते प्रश्न तुम्ही सोडवा, त्याची उत्तरं कमेंट बॉक्समध्ये पाठवा आणि याच पद्धतीच्या स्पर्धा परीक्षांशी संबंधित असणाऱ्या जास्तीत जास्त व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील जर का तुम्ही आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या पेजला फॉलो केलं आणि इथे क्यूआर कोड दिलेला आहे, तो स्कॅन करायचा. त्याच्यावरून तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक मिळेल. तुम्हाला जर का अधिक अधिक माहिती हवी असेल, तर आपला इथे नंबर दिलेला आहे. त्या नंबरला कॉन्टॅक्ट तुम्ही त्या नंबरवरती करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. थँक